प्रश्न विचारायचा वाटतं तुम्हाला की मागचा सीझन म्हणजे 5वा सीझन बघितलात आणि 6वा सीझन बघितलात तर पहिलं असं झालं की फार सिमिलर कास्टिंग केली आहे. मागच्याही स्पर्धक जसे होते तशा मला पद्धतीने. वाटतं आपले सेलिब्रिटी आहेत किंवा जे आर्टिस्ट आहेत हं, ते कामामुळे जात नसतील हं. किंवा दुसरं त्यांना ते आवडत नसेल. तिकडे जाऊन मग ते भांडणं, मारामाऱ्या, मग त्याच्यात तुमचं बदनामी पण होते, सगळंच होतं. म्हणून जायला घाबरत असतील. सागर कारंडे विषयी काय सांगाल? सागर कारंडे कसा खेळतो तुमच्यामध्ये आता? मी पाहिलं ना, मी बोलले ना तुम्हाला सागर कारंडे फेसबुकवर. कॅप्टन पण होता, पण नाही, माहिती नाही. सागर कॅप्टन होता. सागरने लोकांकडून गोड बोलून सगळी कामं करून घेतली. हं. पण त्याच्यानंतर परत त्याच्यावरच इथे काही काही जणी येतात ना, हं. त्या मोठ्या शेटाण्या असतात. म्हणजे ह्या मोठ्या राजाच्या राजकन्या घरी कामं करत नाही म्हणून इथे कामं करणार नाही. जेवायला पाहिजे, मग लाट ना चपाती. चपाती लाट. अरे मला 18 जणांचा गोळा मळताना दम लागायचा. मी पंप ठेवून मळत होती पीठ. पण प्रेम, जेवण बनवण्यावरती प्रेम प्रेम आहे म्हणजे हां. घरी आपल्या करतो ना तर तसंच. तसंच. दीपाली सय्यद सुद्धा किचन मध्ये असतात. रात्री सुद्धा हं. तो कचऱ्याचा डबा नेऊन बाहेर टाकायचा. तो कोणी टाकला नाही तर मी होती म्हातारी उचलून तिथे न्यायला. हे व्हायचं तुमच्या बरोबर हो. बिग बॉसच्या घरामध्ये? कचऱ्याचा डबाचा वास असता तिकडे. नाही वास नाही, कचरा सालं हे हां, ते हां. सगळं पण त्याचा आपण वास तर टाकतो येणार- ना. पण त्याचा वास तर येणारच ना. कुजलं तर वास येतो किंवा तुम्ही काय टाकत सारखं गेला. हे डेली स्वच्छच असतो तो. हं. एवढा काय कचरा नसायचा. भाजी वगैरे कापली तरच. एवढा काय भाजीचा एका दिवसात वास नाही. पण मग तुम्ही म्हणालात की तुम्ही इतकं छान त्यांना जेवण वगैरे करून घालायचात. आणि तसंच आमच्याकडे बघा जेवताना सगळे टेबलावर बसलेले असायचे. हां. मी जाऊन बोलवून आणायची. पण जेवताना आमच्याकडे कधी भांडण नाही झालं. एकदा तर खीर पुरी सगळं केलं होतं आणि पुरी खातोय खीर पितोय तरी मला किशोर बोलत होता. मी एक नाही दोन नाही, कारण मला जेवताना भांडण आवडत नाही म्हणून मी बोलतच नव्हती. तोंडाला माझ्या कुलूपच लागलेलं होतं, कारण माझा राग जर अनावर झाला ना मग मी काही घेऊन मारीन. म्हटलं नको, मला मग त्रास होणार. एक तर वय पण आहे, दम पण लागतो, नको. मग दीपाली सेठ सुद्धा आता किचन मध्ये मी आपल्याला नाही दिसत आहेत. पाहिलं तिला नाही, मी करताना. सांगतो तुम्हाला की दीपाली सेठ सुद्धा आता किचन मध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवायचं काम करतायत. नित्यनियमाने सकाळी नाश्ता बनवण्याचं काम ताई करू घालतायत. त्याच्यावरून रुचिता एकदा पोहे संपले, राखी आली त्या पहिल्या दिवशीची गोष्ट सांगतो. राखी आल्याच्या नंतर पोहे संपले होते, तेवढेच पोहे बनवले होते तिने. त्याच्यावरून रुचिताने तमाशा घातला की आम्हाला पोहे संपले. ती म्हणाली अरे तेवढेच बनवले होते. आणि मग मग तुझ्या बापाला सांगायचं पोतं आणून टाक म्हणून. आणि परत दुसऱ्या दिवशी जेव्हा पोहे बनवले ना अरे. तेवढेच बनवले ते उरले. यावर काय म्हणणं आहे तुमचं? या बायकांना अकला नाही रे. बेअक्कल बायका आहेत ह्या ज्या भांडतायत ना. मी तुम्हाला सांगू, आमच्या वेळेला चिंच नव्हती, पोहे नव्हते, नुसता रवा. मी म्हटलं मी घरी गेल्यावर रवा बघणार नाही 6 महिने. इतका कंटाळा आला होता रवा खाऊन खाऊन खाऊन. काहीच देत नाही हो, काहीच देत नाही. मुद्दाम करतात ते, तुम्हाला शिक्षा. नाही, पण आता तर गोल्डन रेशन कार्डला सगळं मिळतं तुम्हाला. सगळं म्हणजे तुम्हाला हवं तसं. गोल्डन रेशन कार्ड म्हणजे तुम्हाला 100% रेशन. सिल्वर असेल तर तुम्हाला 75% रेशन आणि ब्राऊन्स असेल तर 50% रेशन. मग ते वाटून म्हणजे ते तुमच्या वेळेला पण होतं तसं एकंदरीत. 18 मधलं विसरली मी. मग आता काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्राने बिग बॉस सीझन 6 मधल्या कुठल्या कंटेस्टंटला पाठिंबा द्यावा? माझ्या पाठिंबा देण्याने काही नसतं दादा. नाही, तुमचं मत तुम्हाला काय? कळत नाही असा माणूस येऊन जातो. हम्म. तुम्हाला कळत नाही असा माणूस येऊन जातो म्हणून. आता एक गेल्या आठवड्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की दिव्या जी होती, दिव्या शिंदे हिने कोण दिव्या? दिव्या शिंदे ती म्हणजे ती एक चांगल्या सामाजिक कार्य करणारी मुलगी आहे. ती स्पष्ट वक्ती जशी तुम्ही आहात. तर ती रागाच्या भरामध्ये अशी बोलली की मी जी तलवार बाहेर चालवते ना ती तलवार मी इथे घेऊन नाही आली आहे. ह्या तलवार म्हणजे तलवार की जीभ? जिबेची तलवार. तर
तिने बाहेर येऊन असं म्हटलं की मी हे वाक्य कन्फेक्शन रूममध्ये बोलली होती पण हे दाखवण्यात आलं नाही आणि मला बाहेर काढण्यात आलं की मी धमकी दिली म्हणून. आणि त्या पोरीला म्हणजे मधल्याच आठवड्यामध्ये तिला बाहेर काढण्यात आलं. यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये अशी घटना सुद्धा घडली आहे इतक्या वर्षामध्ये प्रथमतः. माझ्या वाटण्याचं काय, तिकडे त्यांना काय वाटतं ते विचारा. माझ्या वाटण्याने काही होत नाही. आणि आज दिव्या बघायला गेलं तर सर्व जे प्रेस आहे त्यांच्याशी संवाद साधते. त्यानंतर तिच्यावर आतमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, अन्याय झाला असेल तिच्यावरती, तिने सगळं सहन केलं. ते गप्प मुकाट्याने सहन केलं. पण आता ती बोलतीये बाहेर येऊन. काय वाटतं तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये आपण जसं राहतोय ते पूर्णपणे दाखवलं जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा दाखवलं जात नाहीये, बरोबर आहे. कारण तुम्ही दिवसभरामध्ये करता ते सगळंच कसं दाखवणार? वेळ नाही पुरत हो. हम्म. वेळ नाही आणि लोकांना कळत पण नाही काय झालं मधल्या ह्याच्यामध्ये. कारण एखादी गोष्ट अशी पण घडू शकते ना, की समजा आपली भांडणं झाली आणि त्यानंतर मी तुम्हाला येऊन सॉरी म्हणालो किंवा तुम्ही मला येऊन सॉरी म्हणाला. नेमकं तेच नाही दाखवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी परत तेच होतं, की अरे ह्यांची भांडणं झाली होती. आता एक कसे बोलतायत? ह्याचं रिझन मिळत नाही आपल्याला. यावर काय म्हणणं तुमचं? नाही, म्हणणं माझं काहीच नाही आहे. त्यांचा नियम, सगळं नियमावली वेगळी आहे. माझ्या बोलण्याने काहीही होणार नाही आहे. नियमावली त्यांची वेगळी. मग प्राजक्ता, आता प्राजक्ता सुद्धा नॉमिनेट आहे. मग काय वाटतं ह्या आठवड्यामध्ये प्राजक्ता बाहेर जाईल? ते म्हणजे बिग बॉस, ते म्हणजे देव. बिग बॉस बघणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? नाही नाही, मी काहीच सांगू शकत नाही. कारण लोकांना कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही आणि कोणाला काय आवडावं आणि काय आवडू नये हे सांगायचं माझं काम नाही. मला तुम्ही आवडला तर ही आवडेलच असं नाही, किंवा ही आवडलं तर तुम्ही आवडाल असंही नाही. त्यामुळे कोणाला काय वाटेल हे मी सांगू शकत नाही. पण एका एका प्रश्नाचं उत्तर तर आम्हाला हवंच आहे, की आऊचा आत्तापर्यंत मी जितकी नावं घेतली त्यापैकी कोणाला सपोर्ट आहे? एक छोटासा किंवा एक मी सॉफ्ट पूर्ण कॉर्नर? बघतच नाही. मी तुम्हाला बोलले ना. नावावरून तरी, की तुम्ही नावाने तर ओळखता. म्हणजे दीपाली सय्यद आहे, सागर कारंडे आहे, प्रभू आहे, कोण काय तन्वी करतो कलते. ते दिवसभरातलं मी बघितलेलंच नाहीये. तुम्हाला बोलले ना, हा मोबाईल आहे ना, जितके रील्स आणि येतात त्याच्यावरून. हा मोबाईलवर जे येतं ना फेसबुकमध्ये ते बघते मी. अच्छा. तेव्हा मला कळतं असं झालं तसं झालं. त्या दिवशी त्या प्रभूला पण छळत होते, तो चहा मागत होता. मी म्हटलं बिचारा त्याला का नाही चहा देत. विशाल कोटीन हिंदी करून मराठीमध्ये आलाय आणि राकेश बापट सुद्धा हिंदी करून मराठीमध्ये आलाय. तर काय वाटतं ह्यांची? राकेश काम करतो का? घरात काम अच्छा, करतो. घरात घरात काम घरात करतो. नाही कर, म्हणजे दिसतं आपल्याला भांडी वगैरे थोडीफार करतो. घासताना वगैरे, टास्क वगैरे खेळताना वगैरे दिसतो आपल्याला राकेश बापट. टास्क खेळणं म्हणजे काम नव्हे. हम्म, हम्म, भांडी घासणं, घर साफ करणं, हम्म. संडास साफ करणं, बाथरूम साफ करणं हे काम. चर्चेत असतो राकेश कारण बापट. मी सोनाली राऊतचं ऐकलं होतं की ती म्हणाली मी काम करणार नाही. हम्म. या मोठ्या शेटाण्या असतात तर त्यांनी येऊ नये ना, किंवा यायच्या आधी तिकडे काय काय करावं लागतं हे आधी जाणून घ्यायचं, मग यायचं. शेणाचा एक टास्क होता, त्यामध्ये सोनालीने तो खेळले नव्हते, की बिग बॉस मी ना माझ्या अंगावर शेण टाकून घेणार. अच्छा. असा एक किस्सा घडला होता. मग त्याच्यानंतरच दुसऱ्या आठवड्यामध्ये सोनाली बाहेर आली होती. अच्छा. असं. नाही, मी बघितलं ना, मी सांगते ना, पहिल्या दिवशी बघितलं आणि पहिल्याच दिवशी जेव्हा भांडण बघितलं म्हटलं नको, भांडखोरच आहेत सगळे. मी तन्वी कोलते विषयी बोललात, पण तन्वीची एक कॉम्पिटिटर आहे किंवा तन्वीची एक एक भांडखोर मैत्रीण आहे आपण असं म्हटलं माने ना, नाही, रुचिता जामदार, जी विशाल, अशी नाकात आहे ती. हा, विशाल कोटेन आणि ती सध्या दोघं जवळ आलेले जवळ आहेत. आले. ते वाचलं मी. ते जरा जवळ आले. त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? तिकडे जवळ यायला आणि दूर व्हायला वेळ लागत नाही बिग बॉसमध्ये. जोड्या जमतात पण तिथे तुटतात पण. काय काय जणांची लग्न पण होतात, काय काय जणांची लग्न होऊन तुटतात. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय वाटतं हे जोडपं किती आठवडे अजून सस्टेन करेल? कोटी आहे त्या रुची, त्याला कशाला करेल. बरं, कोटियन आपला एक 40 वर्षाचा आहे आणि ती जवळपास एक 25 वर्षाची आहे आणि त्यांनी कन्फेस्ट केले सर्वांसमोर की हा, आम्ही एकमेकांना आवडतो.
काय म्हणणं किती आवडणं म्हणजे जवळ येणं नाही. आवडणं म्हणजे आता मला अमिताभ बच्चन आवडतात. मी जवळ गेली का त्यांच्या मला ते खूप आवडतात. आर्टिस्ट त्यांचा आवाज खूप आवडतो आणि मी मोठ्याने बोलतेही. म्हणजे ते जर समोर दिसले ना, आता आम्ही काम पण केलं एकत्र, तेवढं डेअरिंग नाही आहे मी जरी बोलत असली तरी. पण त्यांचं जे कौन बनेगा करोडपतीमध्ये वडिलांच्या कविता जेव्हा ते म्हणतात, आवाज आणि ते बोलणं, त्याच्या प्रेमात आहे मी. ते जे काय बोलतात ना, असं मी कोणीच ऐकलं नाही आहे इतकं. जाम आवडतात मला. अमिताभ बच्चन आवडतात. म्हणजे मी भूतनाथ रिटर्न केलं होतं. मोठा रोल नव्हता माझा, छोटाच होता. पण आमचं काम झाल्यावर ते तिकडे बसले होते. तर मी म्हटलं, "सर एक" एवढंच केलं, "सर एक" आले. तर मी अशी बाजूला उभी नाही राहिली, चिकटून उभी राहिली. कारण मला असं कारण मला ते खूप आवडतात. म्हणजे आझाद मैदानात सुद्धा सांगेन मी, मला ते खूप आवडतात. त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज, त्यांची ॲक्टिंग. मी वोट द्यायला जात नाही इथे पण सांगते. मी जात नाही. कोणी आपलं काम करत नाही. आपण कोणाला वोटिंग करायला जायचं नाही. हे लोक फक्त आपली मिळकत जमवण्यासाठीच असतात. ते मदत करायला नसतात. एखादाच 100तला असेल जो बिचारा मदत करेल. तेवढं मदत मागायला गेली पण नाही. एकदाच राजाभाऊंच्या बरोबर अजित पवारांकडे गेलो होतो. नाही आहेत बिचारे. पण त्यांनी तेव्हा काम केलं होतं. पण ते काय माझ्या हातात मिळालंच नाही. त्यांनी जे केलं ते. अहो एक शेवटचा प्रश्न विचारतो. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कुठल्या राजकीय नेत्याने जायला हवं असं तुम्हाला वाटतं? रामदास आठवलेंना पाठवा. रामदास मज्जा येईल. हं, ते कविता करतील. हां. ते कविता करतील, लोकांचं एंटरटेनमेंट होईल. नाहीतरी इतके लोक त्यांची नक्कल करतात. सागर करंडे आहेच की. म्हणूनच म्हटलं म्हणून म्हटलं की त्यांना पाठवा. म्हणजे सागर कारंडे सांगेल पण, कारण सागरला मारायला लोक आले होते त्यांची नक्कल केली म्हणून. म्हणजे ते बोलता बोलता असे झोपतात म्हणे. ते केलं होतं सागरनी म्हणून त्याला मारायला आले होते. त्यांना घेऊन यावं. म्हणजे त्यांच्यातला कवी आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला कळेल. लोकांचं एंटरटेनमेंट होईल. त्यांनाही बरं वाटेल बिग बॉसमध्ये जाऊन. खूप खूप धन्यवाद आपण लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि एकंदरीत बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी तुमचे आवडते कंटेस्टंट आम्हाला कळलेले आहेत. तुम्ही म्हणत नाहीत पण तुम्ही सगळ्यांना इनडायरेक्टली असं प्रेम करताय. प्रभू प्रभू तुम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर विषय आवडतो. सागर सॉफ्ट कॉर्नर म्हणजे त्याला जे व्याधी आहे त्याच्यासाठी मला त्याचं हे वाटतं. हां, की त्याला छळू नये तिथे. कारण काय माहिती आहे, कुठे लागलं, काय झालं, वाईट त्यातून काय झालं, बिग बॉसचं नाव वाईट होईल. म्हणून बाकी काही नाही. जेव्हा आमच्या वेळी तंगडी धरून वगैरे ओढत होते ना, तेव्हा मी किती जोरात ओरडायचे. तर मला एकदा महेश म्हणाले, "तू तिकडे सांभाळायला असतेस का ओरडायला असतेस? कारण मी घाबरले का ओरडते." आता लिफ्टमध्ये आमच्या इकडे लिफ्टमध्ये जर तुम्ही बटन दाबलं आहे आणि तुमच्या मनात असतं की लिफ्ट असा खालून वर एकटीच येणार आहे, कोण नाही आतमध्ये, आणि मी आत जायला आतमध्ये कोण असेल तर किती जोरात, दोनदा झालं असं. एकदा 21व्या मजल्यावरचे होते तेव्हा ओरडली, एक खालचा चुकून वर म्हणून ओरडली. हे होतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. बिग बॉस मराठी सीझन 6चे जे अँकर आहेत ते रितेश भाऊ देशमुख आणि तुमच्या वेळेला महेश मांजरेकर होते. या दोघांपैकी तुम्हाला बेस्ट अँकर कोण वाटतो? महेश. महेश मांजरेकर का? का म्हणजे ते ना असे प्रेमाने घेत नव्हते. जिथे प्रेम पाहिजे तिथे प्रेम होतं. पण झाडू हातात धरलेलीच असायची. हलवायच्या वेळेला बरोबर ती झाडू हलायची. त्यामुळे मजा यायची. रितेश असं वाटतं, अरे आपलं काय असं नको ना. महेश कसे ओरडायचे पण आणि प्रेम पण करायचे. रितेश ओरडत नाही. त्यांचं ओरडणं सुद्धा खूप असं हे वाटतं.
ओरडणं म्हणजे असं घाबरायला पाहिजे. महेशच्या वेळी घाबरायला व्हायचं ना. मग म्हणून घरातला बाप कसा असतो, बाप ओरडलं का सगळी पोरं कोपऱ्या कोपऱ्यात वया घेऊन बसतात, उलट्या सुलट्या कशा पण. तसं पाहिजे. रितेशनी मोठ्याने बोलायला पाहिजे. तुम्ही जरा आवाजाला काहीतरी करा आणि मोठ्याने बोला, रितेश भाव, मग आवडाल तुम्ही. म्हणजे तसे आवडता, पण असे नाही आवडत. खूपच प्रेमाने बोलता बाबा तुम्ही, एवढं नका प्रेम करू. धन्यवाद भाऊ. लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी, आपल्या बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी गप्पा मारण्यासाठी, एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये काय घडतं आणि आपण घरामध्ये कसे वागतो, या सर्व चर्चांना आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला आपला हा औंधसोबतचा चर्चासत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.